तुम्हाला ना एक जबरदस्त जोक सांगते. हा चालल, सांग ना. पहिले हसा. कुठं फसलो मी? हा मग तुम्हाला जर नंतर माझा जोक आवडला नाही तर तुम्ही हसणार नाही, मग माझा जोक वाया नाही का जाणार? हा ठीक आहे, हसतो, पण एका कंडिशनवर. कोणत्या? तू मला जोकच सांगू नको. एक बायको असती, अरे यार. तिला की नाही तिच्या नवऱ्याला जोक सांगायचा असतो, पण तिच्या नवऱ्याला तिचा जोक ऐकायचाच नसतो. त्याला लय कंटाळा आलेला असतो. मग त्या बाईला लय राग येतो. मग एक दिवस रात्री तिचा नवरा झोपलेला असतो. मग ती काय करती, चाकू काढती आणि तिच्या नवऱ्याचा डायरेक्ट गळाच कापून टाकती. काय झालं? जोक भारी नव्हता? नाही नाही, लय भारी होता. मग हसा. अहो जोरात हसा. दुसरा सांगू का? नको. काय नाही म्हणताय परत? नाही नाही, सांग म्हणलं. एकदा एक बायको तिच्या नवऱ्याला जोक सांगते. तिचा नवरा खोटा खोटा असतो, मुद्दाम हसायचा नुसता दिखावा करतो. मग त्या बाईला लय राग येतो. मग ती काय करते, तिच्या नवऱ्याला डायरेक्ट गोळीच मारून टाकती. कसा वाटला जोक? लय भारी जोक होता. एक नंबर. यावेळेस मी खरं खरं हसलो. हा, मला तर खोटं खोटं हसताच येत नाही. खूप आवडला भारी ना joke होता. joke? हो हो, खूप आवडला. मग अजून एक जोक आहे का? एक बायको असती. बायकोच नको ना, दुसरा काहीतरी सांग ना. एक वाईफ असती, ती तिच्या हस्बंडला जोक सांगते. पण जोक काही एवढा फनी नसतो, पण तिचा हस्बंड ना लय हसतो, मुद्दाम खोटं खोटं लय हसतो, कुत्र्यासारखा हसतो, एकदम ओव्हर ऍक्टिंग करतो. मग त्या बाईला लय राग येतो. मग ती काय करते, तिच्या नवऱ्याला मारून टाकती. नाही, अजून एक जोक सांगते. नाही, मारून टाक तुम्हाला. गळा काप माझा, मारून टाक. गोळी मार मला, गळा काप माझा.